गुड मॉर्निंग, नमस्कार. मी भाग्यश्री आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? मी आशा करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि मिळत असाल. तर सकाळ सकाळीच पाऊस चालू झालेला आहे आमच्या इकडं, म्हणजे रात्रभर होतच. बघा किती पाणी साचले पुढे. हर्षू पण उठलेला आहे, इशू पण तयार झालेली आहे स्कूलसाठी. आणि छान अशी कृष्णाची गाणी लावलेली आहेत मी TV वरती. चला आता इशूच्या नाश्त्याचं वगैरे आवरते. तिला स्कूलमध्ये टिफिन वगैरे तयार करायचं आहे मला. हर्षू काय करतो तू? जांभळ का ती? खाऊन घे. काय आलं? कावळा नको, राहू दे, बसू दे ना. खायला दे त्याला काहीतरी. हो ग, खायला दे त्याला काहीतरी. हे बघ, धर इथे धर. हे बघ किती, हो धर काऊ, धर धर. हे बघ घे. घेऊ दे त्याला. या इकडे खाऊ दे. इकडे ये हर्षू. हो ये, गेला कावळा. चला चला नाश्ता करायला. चला हर्षू, चला चला. साठी आहे ना छोट्या छोट्या पुऱ्या करून घेतलेल्या आहेत मी तिला डब्याला देण्यासाठी. आणि खाली आहे ना पिवळ्या बटाट्याची भाजी पण केलेली. तर आता झाला इशूचा डबा तयार. आणि त्यामध्ये फळांमध्ये ना जांभळं दिलेत तिला मी. जांभळं दे म्हणली तर आता घेते डबा तिचा भरून. आणि नंतर मग आल्यानंतर बाकीची कामं आवरते. इशूला सोडून यायचे आधी. आणि बाहेर तुम्हाला दाखवते. पाऊस तर चालूच आहे, बंदच नाही. आणखीन जरा म्हणजे झिमझिम चालूच झाली पावसाची यायला. चालूच आहे पाऊस. सोडून आले त्याच्यानंतर हर्षूचा नाश्ता वगैरे करून घेतला. पाऊस पण थांबलेला आहे आता. तर माझं चाललेलं आहे आता फरशी पुसायचं. आज म्हणलं आता गुरुपौर्णिमा आहे, तर आधी फरशी वगैरे सगळं पुसून घेते स्वच्छ. त्याच्यानंतर मग आपल्याला आज सगळ्या देवांना अभिषेक वगैरे करणार आहे. तर तो पण व्हिडिओ तुम्हाला शेअर करते. आता भरपूर आहे ना, फरशी पुसून घेते आधी. सगळं आवरलं आणि मी आली आता देवपूजा करण्यासाठी. तर आज आहे गुरुपौर्णिमा. तर सर्वात प्रथम गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर तुम्हाला माहिती आहे का, गुरु हा शब्द गु आणि रू या दोन संस्कृत शब्दांपासून तयार झाला आहे. गु म्हणजे अंधार, अज्ञान. रू म्हणजे ज्ञान, प्रकाश. म्हणून गुरु म्हणजे अज्ञानाचा नाश करून ज्ञान देणारा असा होतो. तर गुरूंचे जीवनातील आपले स्थान तुम्हाला सांगते. भारतीय संस्कृतीत गुरुला देवासमान मानले गेले आहे. तर गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. हा श्लोक गुरूंचे स्थान स्पष्ट करतो. गुरु ब्रह्मा विष्णू व शंकर यांच्याप्रमाणेच पूजनीय असतात. तर गुरु म्हणजे कोण? गुरु हा फक्त शाळेतील शिक्षक नाही, तर तो जीवनात योग्य मार्ग दाखवणारा कोणताही व्यक्ती गुरु होऊ शकतो. आई वडील, जसे की आई वडील, आजी आजोबा, जीवनातील अनुभव, चांगले मित्र, ग्रंथ हे सुद्धा आपले आहे ना गुरु असू शकतात. तर गुरुपौर्णिमा म्हणजे काय? तर गुरुपौर्णिमा हा हिंदू संस्कृतीतील एक महत्त्वाचा आणि पवित्र सण आहे. हा सण आषाढ महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी गुरु, शिक्षक, आध्यात्मिक मार्गदर्शक यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. तर गुरुविना ज्ञान नाही आणि ज्ञानाविना जीवन नाही. गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा दीपस्तंभ. गुरु हा जीवनाचा खरा मार्गदर्शक असतो. तर आता पाहू आपण गुरुपौर्णिमेचा ऐतिहासिक आणि धार्मिक संदर्भ कसा येतो ते. व्यास पौर्णिमा. महर्षी वेदव्यास हे जगातील पहिले गुरु मानले जातात. त्यांनी वेदांचे विभाग केले. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद करून ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवले. म्हणून त्यांच्या स्मरणार्थ ही पौर्णिमा व्यास पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते. तर श्रीकृष्ण आणि अर्जुनाचे नाते. भगवद्गीतेत श्रीकृष्ण अर्जुनाचा गुरु म्हणून मार्गदर्शन करतात.
गीतेतील ज्ञान हेच गुरु शिष्य नात्याचे प्रतीक आहे. बुद्ध धर्मातील महत्त्व. बौद्ध परंपरेत भगवान गौतम बुद्धांनी आपले पहिले धम्मदेशन गुरुपौर्णिमेच्या दिवशी केले, म्हणून हा दिवस बौद्धांनी अत्यंत पवित्र मानला जातो. तर गुरुपौर्णिमा साजरी करण्याची परंपरा आपण पाहूयात. तर पूजन आणि विधी. गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिष्य आपल्या गुरुचे पूजन करतात. त्यांना फळे, फुले, वस्त्र, पूजन इत्यादी अर्पण करून कृतज्ञता व्यक्त करतात. काही लोक आध्यात्मिक ग्रंथ वाचतात, ध्यान करतात. त्याचबरोबर शाळा आणि संस्थांमध्ये कसं साजरे केले जाते, तर शाळा महाविद्यालया शिक्षकांचा सन्मान केला जातो. वेगवेगळ्या शिक्षण संस्थांमध्ये गुरुवंदना, नाट्यप्रयोग, कविता, सादरीकरण यांचे आयोजन केले जाते. तर अशा पद्धतीने अनेक वेगवेगळ्या पद्धतीने गुरुपौर्णिमा साजरी केली जाते आणि प्रत्येकजण आपल्या गुरूंचा आशीर्वाद घेत असतो या दिवशी. तर आपल्या भारतात गुरुशिष्य परंपरा फार प्राचीन आणि समृद्ध आहे. काही तुम्हाला उदाहरण सांगते मी आता. संत ज्ञानेश्वर आणि संत निवृत्तीनाथ, समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज, शंकराचार्य आणि गोविंद पादाचार्य, तुकाराम आणि निवृत्तीनाथ. या सर्व परंपरांमध्ये गुरु म्हणजे केवळ मार्गदर्शक नव्हे, तर शिष्याच्या जीवनाचे परिवर्तन करणारा स्तंभ मानला गेलेला आहे. गुरुचा भावार्थ आणि भूमिका. तुम्हाला मगाशी म्हटलंच मी, गु म्हणजे अंधार आणि रू म्हणजे प्रकाश. गु म्हणजे अंधकार, अज्ञान, आणि रू म्हणजे प्रकाश आणि ज्ञान. म्हणजे जो अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देतो तो गुरु. गुरुचे 4 प्रकार आहेत. तर शिक्षक गुरु, पुस्तकी ज्ञान देणारे. कौटुंबिक गुरु, आई वडील, वडीलधारी मंडळी. आध्यात्मिक गुरु, आत्मज्ञान व तत्त्वज्ञान शिकवणारे. जीवन गुरु, अनुभवांमधून शिकवणारा. तर अशाच पद्धतीने आपण सर्वजण पण अत्यंत श्रद्धा आणि भक्ती कृतज्ञतेने पौर्णिमा साजरी केली असेलच. हा दिवस केवळ एक सण नाही, तर आपल्या आयुष्यातील गुरुजनांप्रती आदरभाव व्यक्त करण्याचा अत्यंत पवित्र आणि मंगल प्रसंग आहे. तर चला तर मग अशा पद्धतीने आम्ही गुरुपौर्णिमेचं थोडक्यात तुम्हाला थोडंफार महत्त्व सांगितलं आणि त्याच पद्धतीने माझी इथं देवपूजा पण संपलेली आहे. तर सगळ्या देवघरातील देवांना आधी अभिषेक करून घेतला मी आणि त्याचबरोबर जो मंगल कलश आहे तर त्याला पण पाण्याने भिजवून घेतलं आणि नंतर त्यातलं पाणी पण बदललं आणि नंतर त्याला आता हळदी कुंकू लावून घेते मी. हळदी कुंकाचा मळवट भरून घेतला. त्यानंतर देवांना प्रसाद वगैरे ठेवला साखरेचा. आणि आपल्याकडे या दिवशी पिवळा प्रसाद ठेवण्याची वगैरे प्रथा आहे. तर केळ होतं, तर पूजा आणायला गेलेली होती केळ, तर आल्यानंतर मी केळाचा पण प्रसाद ठेवणार आहे. तोपर्यंत साखर ठेवलेली आहे प्रसाद म्हणून मी. तर अशा पद्धतीने माझी आजची गुरुपौर्णिमेची पूजा झाली. तर कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा मला ब्लॉग. तर अशा पद्धतीने आजची गुरुपौर्णिमेची मी पूजा सगळी करून घेतली आणि त्याचबरोबर लगेचच तुळशीला पण पाणी घातलं आणि बाहेर तुळशीची पण पूजा करून घेतलेली आहे मी. चला तर मग या ब्लॉगचा इथे सेंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना. रामकृष्ण हरी माऊली.